आषाढी एकादशीच्या फराळासाठी मस्त गरमागरम कुरकुरीत साबुदाण्याचे वडे सोबत मिरची आणि शेंगदाण्याची चटणी बनवू. 5 ते 6 तासासाठी साबुदाणा भिजवून घेतला. बटाटा उकडून मॅश करून साबुदाण्यामध्ये ॲड केला. भाजलेल्या शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट, चवीनुसार मीठ, कट केलेली मिरची, जिरे आणि कट केलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेतले. मीडियम साईजचे वडे बनवून घेतले. तेल कडकडीत गरम करून घेतले आणि आपले वडे छान मस्त कुरकुरीत टम्म फुगलेले तयार झाले. सोबत मिरचीही तळून घेतली. आता शेंगदाण्याची चटणी बनवू. भाजलेले शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, मिरच्या, थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलं. चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली. खमंग चटणी आणि कुरकुरीत वडा तयार.